हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळेजण? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. मी प्रतीक्षा तुमचं छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर चला तर मग पाहूया. तर इथे आज आहे गुरुवार आणि गुरुवारी सारामृताचं पारायण अंकिता करते, म्हणजे माझी जाव करते. तिने पूजा वगैरे मांडून पहाटे लवकर उठून पूर्णपणे पारायण वाचून वगैरे घेतलं होतं. त्यानंतर बाकीचे कपडे वगैरे धुवून झाले आणि मग नंतर भाजी वगैरे करायला लागलो. तर आज म्हटलं भाजीला काहीच नव्हतं, कारण उद्या बाजार असतो आमच्या इथला शुक्रवारी. त्याच्यामुळं सुक्या भाजीमध्ये काय करावं हा मोठा प्रश्न होता. म्हटलं चला आज डाळ कांदा करावा आणि तोही तुमच्याबरोबर शेअर करावा. मग इथं मोबाईलचं स्टँड वगैरे नव्हतं, परंतु मी हातामध्ये घेऊन मोबाईल शूट केलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा हलतोय तो इग्नोर करा. तर 2-3 कांदे कापून घेतले. हिरवी मिरची तेलामध्ये जिरे, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून कांदा वगैरे टाकून छान असं ते परतून घेतलं. तर इथे हरभऱ्याची डाळ मी अर्धी वाटी भिजायला टाकली होती. ती एक चांगले अर्धा तास भिजल्यानंतरच आपण कांदा करायला घेणार आहोत. तर छान असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून नंतर झाकून ठेवणार आहे आणि त्याची छान अशी एक वाफ काढून घेणार आहे. वाफ काढल्यामुळं काय होतं, आपलं डाळ शिजली जाते, कांदाही थोडासा शिजला जातो आणि इथे एक 5 ते 10 मिनटामध्ये डाळ कांदा खूप छान असा तयार होतो. तर तुम्हाला डाळ कांदा आवडतो की नाही ते नक्की कमेंट करून सांगा. चला बाय.